मला दिसत नाही। तर जायकवाडी धरणाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली। छत्रपती संभाजीनगरमधील पूरस्थितीचा आढावा सुद्धा घेतलाय। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जायकवाडी धरणाची पाहणी केली। या धरणातून 1,70,000 क्युसेक वेगानं सध्या पाणी सोडलं जात आहे। गिरीश महाजन, आमदार विलास भुमरे यांनी या धरणाची पाहणी केली आहे। या संदर्भात आमदार विलास भुमरे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। सध्या जर पाहिलं तर पावसाने महाराष्ट्रामध्ये कहर केल्याचं पाहायला मिळतं। नाशिक विभागासह पैठण भागामध्ये देखील जोरदार पाऊस जो आहे तो हजेरी लावत आहे। त्यामुळे आता जायकवाडी धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे। त्यामुळे आता 2 लाख पेक्षा अधिक पाणी क्युसेक्सनं जे आहे ते गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी जर पाहिलं त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे। सध्या आमदार विलास भुमरे आपल्या सोबत आहेत। बापू, काय सांगाल, किती पाणी अवकाळी काय इशारा असेल? आपल्या जायकवाडी नाथसागरामध्ये जवळपास वरतून 2,30,000ची आवक आहे आणि आपण खाली डिस्चार्ज जवळपास 1,80,000 केलेला आहे आणि तो डिस्चार्ज आता 2 लाखापर्यंत जाणार आहे। या ठिकाणी महसूल प्रशासन असेल, या ठिकाणी प्रांत असतील, तहसीलदार असेल, सीओ असतील, बीडीओ असतील, सर्व प्रशासन या ठिकाणी सतर्कतेने काम करत आहे। माझं कार्यकर्त्याला देखील आव्हान आहे का आपण या अतिवृष्टीचं गांभीर्य लक्षात घेता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करणं गरजेचं असेल त्या ठिकाणी प्रशासन असेल, कार्यकर्ते असतील, त्यांनी तात्काळ ती भूमिका बजावी आणि या अतिवृष्टीवर कशी मात करता येईल या दृष्टिकोनातून आपण सतर्कता बाळगून काम करावं। सध्या जर पाहिलं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे नदीकाठचे गाव जे आहे ते पाण्याखाली देखील गेलेले आहे। नाही, आता ही अतिवृष्टी या परिस्थितीवरती आपल्याला मात करायचं आहे। त्यासाठी सर्व प्रशासन अतिशय चांगलं काम करतंय आणि या ठिकाणी प्रत्येक गावचे सरपंच असतील, नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, या ठिकाणी अतिवृष्टीवर मात करण्याचा प्रयत्न करतात। नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो देखील आता आमदार विलास भुमरे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय झिडे, जय महाराष्ट्र। बातमी बीडमधून। बीडमधील बिंदुसरा, करपरा आणि नारदा या नदी परिसरात सततच्या पावसानं नद्यांना पूर आलाय। पाण्यामुळे पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। सोयाबीन